नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवनचरित्र कथा. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामांचा बकरा प्रसादात मिळाला आणि हुन्नूरगीचा दुष्काळ सरला. 1950-51 साली मेतके गावी बाळूमामांचा तळ होता. त्यावेळी भीमा आणि मोरारी आरगे मामांजवळ होते. मोरारी मामांसाठी स्वयंपाक करत असे आणि भीमा बकऱ्यात सेवेसाठी होता. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या भागातच असणाऱ्या हुन्नूरगी गावात अजिबात पाऊस पडलेला नव्हता. हुन्नूरगी येथील मुस्लिम समाजाचा बापू आणि मोरारी बोते हे एकदा मेतके गावी मामांच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी मामांनी त्यांना विचारलं, तुमच्या गावाकडे एकूण हाल हवा कशी आहे? तेव्हा ते दोघे मामांना म्हणाले, मामा तिकडं अजिबात पाऊस झालेला नाही. काय होणार कोणास ठाऊक. दुष्काळ पडतोय काय असं वाटतंय. हे ऐकल्यावर मामा त्यांना म्हणाले, मी एक बकरा तुम्हाला देतो, तो तुम्ही नेणार का? म्हणजे तुमच्या गावची दशा सुधारेल. तेव्हा बापू आणि मोरारी म्हणाले, होय की मामा, आम्ही बकरा नेतो आणि चांगला सांभाळतो बी. त्या दिवशी त्या दोघांनी तेथेच तळावर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मामांनी एक बकरा त्यांना प्रसाद स्वरूपात दिला. तो घेऊन बापू आणि मोरारी हुन्नूरगीला निघाले. नवल असं झाले की मामांनी प्रसादात दिलेला बकरा हुन्नूरगीच्या हद्दीत आणल्यानंतर तिथे पावसाला सुरुवात झाली आणि हुन्नूरगी परिसरात भरपूर पाऊस झाला. तिथे सर्वत्र समाधान झाले. बाळूमामांचा बकरा हुन्नूरगीला आला असे समजताच अनेक नागरिक उदबत्ते, साखर, कापूस इत्यादी घेऊन बकऱ्याच्या दर्शनाला लोटले. यामध्ये मामांच्यावरील श्रद्धेचा भाग मुख्य होता. तो बकरा म्हणजे मामांचा प्रसाद आहे असे समजून हा प्रकार झाला होता. अन्यथा बकऱ्याची पूजा कोण करतं? मामांचा बकरा गावात आला आणि आमच्या भागात पाऊस झाला असे हुन्नूरगीचे ग्रामस्थ म्हणू लागले. नंतर तो बकरा लक्ष्मीनारायणाच्या मंदिराजवळ नेण्यात आला. त्यानंतर तो आऊबाई भरमा आरगे यांच्या घरात नेऊन बांधण्यात आला. बाळूमामांचा बकरा बापू आणि मोरारी बोते दसऱ्याच्या दिवशी शेलंगणाला घेऊन जात असत. लक्ष्मीनारायणाच्या यात्रेत बकरा पालखीबरोबर नेला जात असे. अशा तऱ्हेने हुन्नूरगीच्या ग्रामस्थांनी बकरा 7-8 वर्षे निष्ठेने सांभाळला होता. पुढे तो हुन्नूरगीतच मरण पावला. अशा रीतीने बाळूमामांचा बकरा प्रसादात मिळाला आणि हुन्नूरगीचा दुष्काळ सरला. येथे देवपुरुषाची कोणतीही स्वरूपाचा प्रसाद हा कल्याणकारकच ठरतो असे समजते. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.